श्री स्वामी समर्थ. हाय फ्रेंड, स्वागत आहे तुमचं या आपल्या चॅनल वरती. आजची स्टोरी आहे शुभ करा सावधान. स्टोरी ही शेवटपर्यंत बघा. स्त्रीच्या जातीला इंजिनियरच कष्टाचं काम पेलवणार नाही. घरातील काम म्हणजे विश्रांती आहे. वडील म्हणाले, तू इंजिनिअरिंग हो, मी तुझ्यासाठी इंजिनियर नवरा शोधतो. सरिता शांत पण ठाम आवाजात राघवला म्हणाली, मी रोहनला इंजिनियर म्हणजे इंजिनियरच करणार. बापापेक्षा मुलावर आईचा अधिकार 9 महिन्यांनी जास्त आहे. मलाच इंजिनियर व्हायचं होतं, पण माझ्या वडिलांनी मोडता घातला. काय तर म्हणे स्त्रीच्या जातीला इंजिनियरच कष्टाचं काम पेलवणार नाही. घरातील काम म्हणजे विश्रांती आहे. वडील म्हणाले, तू इंजिनिअरिंग हो, मी तुझ्यासाठी इंजिनियर नवरा शोधतो. रोहन, आईची ही वाक्य तो शाळेत गेल्यापासून आजपर्यंत म्हणजे प्राथमिक शाळेतील 4 वर्ष व नंतर माध्यमिक शाळेतील 7 वर्ष अशी 11 वर्ष ऐकत होता. आईच्या या बोलण्याचा उत्तर म्हणून बाप पिढीजात वकिली विषयाची महती गात व विचारत, पण मी वकील आहे, इंजिनियर नाही. त्यामुळं तू वकिलीन झालीस, इंजिनिअरिंग नाही. ती कशी काय? माशी कुठं शिंकली? लग्नापूर्वी तुझ्या वडिलांना तुला मी वकील आहे हे माहीत होतं. राघव, तुझे वडील नानासाहेब मोने प्रसिद्ध वकील होते. त्यांच्या हाताखाली तूही वकील होऊन काम करत होतास. तुमचा बंगला होता, नानासाहेबांची व तुझी स्वतंत्र कार होती. तू एकुलता एक मुलगा. माझे बाबा म्हणाले, बंगला व कार मिळवायला इंजिनियरला कितीतरी वर्ष खपावं लागतं. राघव मोनेकडं आता सर्व आहे, म्हणजे तो इंजिनियरच्या वरचा आहे. हे स्थळ मिळालं तर तुझं कल्याण होईल. तुझं कल्याण झालं का? राघवने विचारलं. माझं झालं. तुझं? राघवनं उत्तर दिलं. माझं कोट कल्याण झालं. भागवंताकडच्या लग्नात माझ्या आईनं तुला पाहिलं होतं. त्या लग्नात तू गीता रामायणातील निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता हे गाणं गाऊन पुरा लग्न मंडप हरवून टाकला होतास. आईनं तुझ्याबाबत चौकशी केली. तिथंच आई तुझ्या आईशी बोलली. आई घरी आली व मला म्हणाली, राघव, मी तुझ्यासाठी सीता शोधली आहे. बघूया कसं काय घडतं ते. तुझ्या वडिलांनी आमची चौकशी केली, आपल्याला मागणी घातली आहे हे समजल्यावर तुला धन्य धन्य वाटलं म्हणे. तू हो म्हणालीस, पण राघव, तू का हो म्हणालास? सरिता, मी मातृभक्त आहे. आईची इच्छा महत्वाची. आईनं तुला लग्न मंडपात गायलेलं गाणंच पुन्हा म्हणायला सांगितलं. तुझा गोरा गाता गोड गळा मला आवडला. त्या गळ्यातून वर्षानुवर्ष मी रोहनला इंजिनियर करणार हे वाक्य तू मला ऐकवतेस. तुझा गळा आवडतोस हे वाक्य मात्र त्रासदायक वाटतं. म्हणजे लग्नापूर्वी तू फक्त माझा गळा पाहिलास, माझे दाढ काळे मऊ केस पाहिले नाहीस. नाही ना, म्हणून तर लग्नानंतर आजपर्यंत म्हणजे गेली कितीतरी वर्षे तुझ्या केसांशी खेळतो आहे. लग्नाच्या आधी फक्त गोड गळाच पाहिला होता. गड्याची एक स्पेशालिटी आहे. आजकाल सर्वांच्या घरी टीव्ही आहेत, पण वीज गेली की टीव्ही बंद, चित्रगीते बंद. काय इन्व्हर्टर लावून घ्या, वीज गेली की इन्व्हर्टर वीज देतो. खरं सांगू का, मला तुझ्या गळ्यातील आवाज व गळा खूप आवडतो. म्हणून मी लाडीगोडी लावून तुझ्यापाशी येतो व गाणं म्हण असं विनवतो. आता मी हे खरं सांगते, मुळात मला गीता रामायणातील गाणी गुणगुणायला आवडतात. तुझी लाडीगोडी त्याहून जास्त आवडते. तू लाडीगोडी करत राहा, गळ्याला स्पर्शही करत जा. सरिता, मी तुझ्या गळ्याला, खडी पडणाऱ्या गालाला, चमकदार कानांच्या पाड्यांना स्पर्श करीत, पण माझी एक अट आहे. अट मंजूर. सांग तुझी अट, सांग. सरिता, रोहनला इंजिनिअरिंग करायचा हट्ट तू सोड. मी त्याला वकीलच करणार. त्याचे आजोबा वकील होते. मी वकील आहे, तोही वकील होणार. आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे.
रोहनला 10वीच्या परीक्षेत उत्तम गुण मिळवणारच विद्यापीठानं 5 वर्षाचा नवा अभ्यासक्रम चालू केला आहे. थेट LLB पदवी देणारा हा नवा अभ्यासक्रम रोहनला मी देणार. तू मान्यता दे हीच माझी अट. गळ्यातून सरितानं गोड आवाज न काढता कर्कश निर्धार व्यक्त केला. यापुढे मला तुझी लाडीगोडी नको. माझ्या गळ्याला स्पर्श करू नकोस. मी एकही गाणं मनातून सुद्धा गुणगुणणार नाही. मी रोहनला इंजिनियर म्हणजे इंजिनियरच करणार. तुझ्याशी लग्न केलं, माझं कल्याण झालं, पण मी रोहनचं अकल्याण होऊ देणार नाही. आपल्या आईवडिलांचे भांडणाचे हे संवाद वर्षानुवर्ष ऐकून रोहन वैतागला होता. एरवी आईचा शब्द तत्परतेने ऐकणारे बाबा आपल्या शिक्षणाच्या मुद्द्यावर आले की कट्टर अतिरेकी हा होता. रोहनला तुला काय व्हायचं आहे हा प्रश्न आई व बाबा कधीही आपल्याला कसे विचारत नाहीत याचं रोहनला आश्चर्य वाटे व समाधानही वाटे. त्याला आई व बाबा दोघेही प्रिय होते. त्याच्या भावी व्यवसायावरून दोघात होणारे मतभेद व भांडणे तशी श्रवणीय होती. दोघांनी त्याचं मत विचारलं असतं तर त्याची पंचाईत झाली असती. आपलं उत्तर एकालाही नापसंत पडता कामा नये, कारण आपल्याला दोघेही हवेत. 10वीचा निकाल लागला. रोहनला भरघोस गुण मिळाले. कोणता कोर्स निवडायचा, सायन्स कोर्स निवडून पुढे इंजिनिअरिंगला जायचं का वकील व्हायचं, दोघांनी रोहनला विचारलं. रोहन नम्रपणे म्हणाला, मला तुम्ही दोघेही आवडता. तुम्ही दोघांनी मिळून माझ्यासाठी एकच व्यवसाय पूरक अभ्यासक्रम निवडा. मी तो पुरा करीन. किंवा किंवा काय? सरितानं विचारलं. आई, आपण निर्णय दैवावर सोडू. चिठ्ठ्या टाकू. वर्षानुवर्ष तुम्ही या विषयावर वाद घालत आहात. एकमत होणं अशक्य आहे. सरिता व राघव यांनी दैवाचा निर्णय स्वीकारायचं कबूल केलं. रोहननं 3 चिठ्ठ्या केल्या. एका चिठ्ठीवर होतं वकील, दुसरीवर इंजिनियर व तिसरीवर मला काय हवं तो कोर्स. रोहननं 3 चिठ्ठ्या आईबाबांना दाखवल्या, खिशात टाकल्या, हात मोकळे केले व तो देवापुढे उभा राहिला. देवाला नमस्कार करून त्यानं खिशातील चिठ्ठ्या जमिनीवर टाकल्या. तो आईला म्हणाला, आई, मला व बाबांना तू जेवू घातलेस. तू अन्नपूर्णा आहेस. चिठ्ठीत काय येईल हे महत्वाचं नाही. तू चिठ्ठी उचलणं हे महत्वाचं आहे. तुझ्या आशीर्वादानं चिठ्ठीत जे काम माझ्या वाट्याला येईल त्यात मी यशस्वी होईन. सरिता या या आई खुश झाल्या. त्यांनी एक चिठ्ठी उचलली. चिठ्ठीत वकील निघालं. रोहन वडिलांना म्हणाला, बाबा, मी यशस्वी वकील होणार हे नक्की, पण मला यश मिळणार ते तुमच्या हाताखाली पदवी मिळवून. व्यवसाय करणार म्हणून नाही. केवळ आईनं वकील ही चिठ्ठी उचलली म्हणून. बरोबर. तर आई व बाबा या दोघांनाही समजलं नाही की रोहन या हुशार पोरानं जव्याच्या उजव्या खिशात 3 मूळ चिठ्ठ्या टाकल्या होत्या व नंतर डाव्या खिशातून 3 चिठ्ठ्या काढून त्या जमिनीवर टाकल्या. या 3ही चिठ्ठ्यांवर रोहननं वकीलच असं लिहिलं होतं. आईला न दुखावता रोहननं स्वतःला पाहिजे ते मिळवलं होतं. अशी आईचा सन्मान राखणारी लबाडी क्षम्य नव्हे, स्तुत्य आहे. रोहननं शिक्षण पुरं केलं. वडिलांच्या हाताखाली त्यानं वकिलीचा व्यवसाय 3 वर्ष उत्तम सांभाळला. राघव म्हणाले, सरिता, तुझा बेटा बापसे सवाई निघाला. सरिताबाईंनी सून हवी असं वाटू लागलं आणि इतिहासाची पुनरावृत्ती झाली. सरिता या वकिलीनबाई एका लग्नाला गेल्या होत्या. लग्नात त्यांनी वासंती या तरुणीचं आकाशाशी जडले नाते, धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे. हे प्रसंगोचित तेही गीता रामायणातील त्यांच्या आवडीचं गाणं ऐकलं. वासंती दिसण्यात मोहक होती. तिचा आवाजही गोड होता. सरिताबाईंनी पुढाकार घेऊन वासंतीच्या आईवडिलांना शोधलं व मी सरिता मोने, राघव साहेब मोने वकिलांची पत्नी. माझा मुलगा रोहन हाही वकील आहे अशी आपली माहिती दिली. वासंतीचे वडील म्हणाले, मोने साहेबांना कोण ओळखत नाही. वासंतीच्या आई म्हणाल्या, तुम्ही महिला मंडळाच्या अध्यक्ष होता. मी तुम्हाला ओळखते.
सरिताबाई म्हणाल्या, माझा मुलगा रोहनसाठी मी मुलगी पाहते आहे. तुमची मुलगी वासंती मला रोहनसाठी छान वाटते. तुम्ही चौकशी करा. रोहनचं स्थळ योग्य वाटलं तर रोहन व वासंती यांना एकमेकांना भेटू द्या. रोहन व वासंती परस्परांना हॉटेलमध्ये 3 वेळा भेटले. त्यांची मैत्री झाली. दोघांनी आपल्या आपल्या घरी आई वडिलांना सांगितलं, आम्ही लग्न करू. लग्नाचे तपशील ठरवून व बैठक आनंदात संपवून वधूवर पक्ष खुर्च्या सोडून उठले. तेवढ्यात रोहन म्हणाला, थांबा, एक करार करणं जरुरीचं आहे. करार? कसला करार? वासंतीच्या स्वरात नाराजी होती. रोहन अंजनीनं म्हणाला, वासंती, करार जरुराचा आहे. होकार दे. आपली मुलं मोठी झाल्यावर त्यांनी पुढं काय व्यवसाय करायचा हे मुलांनाच ठरवू द्यायचं. त्यात आपण ढवळाढवळ करायची नाही. आमच्या घरी मी एकुलता एक होतो. मी इंजिनियर व्हायचं का वकील यावर माझे आई वडील हुंडाबंध बांधले. आपल्याला 3-4 मुलं होणार मग? वासंती हसत लाजत म्हणाली, मला हा करार मान्य आहे. मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली मला कमेंटद्वारे कळवा आणि आपल्या चॅनलवर नवीन असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ.